वैभवमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आपण आज आपल्या स्वयंपाकघरातील मीठ या वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत। तर मीठ केवळ अन्नातच उपयुक्त नाही तर त्याच्यामुळे आपल्या घरातील आर्थिक चणचण सुद्धा दूर होण्यास मदत होते। वास्तुशास्त्रामध्ये याला खूप महत्त्व आहे। जर मिठाचा योग्य पद्धतीने वापर केला तर ते आपल्या आयुष्यात चमत्कार करू शकते। चला तर जाणून घेऊयात काही मिठाचे उपाय। अनेकदा आपल्या घरातील वातावरण नकारात्मक होते। घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि आपल्या करिअरमध्ये देखील प्रगती होत नाही। तुमच्या बाबतीत देखील असे होत असेल तर तुम्ही हे उपाय नक्की ट्राय करा। हे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते। या घरगुती उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात। तुम्ही तुमच्या घरात वेगळे मिठाचे डबे ठेवले आहेत का? जर नसेल तर लवकरच त्याची व्यवस्था करा। आज आपण या व्हिडिओमध्ये या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यामुळे जर हा उपाय योग्य पद्धतीने आणि भक्तीने केला तर अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते। तर वास्तुशास्त्रानुसार मीठ हे शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते। याचा वापर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो। या उपायाने आपल्या घरात लक्ष्मीची कृपा राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धीही राहील। मिठाचा वापर आपण आपल्या घरातील किंवा जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करतो। अनेक वर्षांपासून आपली आजी, आपली आई नजर काढण्यासाठी मिठाचा वापर करतात। चला तर जाणून घेऊयात नकारात्मकता काढण्यासाठी मिठाचा वापर कसा करावा। आपल्या घरातील मिठाच्या पेटीमध्ये किंवा बरणीमध्ये आपल्याला एक वस्तू ठेवावी लागेल। तर ती वस्तू आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। जर कोणीही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते। जर घरातील मिठाची पेटी रिकामी राहिली तर घराचे आशीर्वाद संपतात आणि आर्थिक परिस्थिती बिघडू लागते। म्हणून मिठाचा डबा कधीही रिकामा ठेवू नये, हे महत्त्वाचे आहे। शनिवारी आणि मंगळवारी जेव्हाही तुम्ही दही खाता तेव्हा त्यात थोडे काळे मीठ नक्कीच घाला। जर आपल्या कुंडलीत शनी किंवा मंगळ दोष असेल किंवा 7.7चा प्रभाव चालू असेल तर हा उपाय केल्याने दोषाचा प्रभाव कमी होईल। गुरुवार वगळता दररोज तुमच्या अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा पांढरे मीठ घाला। हा उपाय तुम्ही 21 दिवस सतत करा। यामुळे जीवनातील समस्या दूर होतील आणि नकारात्मकतेपासूनही मुक्तता मिळेल। गुरुवारी घरातील जाळे वगैरे काढू नका। इतर दिवशी जेव्हा तुम्ही घराची साफसफाई कराल तेव्हा पाण्यात थोडेसे खडे मीठ नक्की घाला। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात येईल। जर तुम्हाला खूप मेहनत करूनही निकाल मिळत नसेल तर हा उपाय नक्कीच करून पहा। तसेच गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी गंगाजलात 1 चमचा पांढरे मीठ मिसळून एका ग्लासमध्ये ठेवा। हा ग्लास लाल कापडाने झाकून तुमच्या खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा। ते पाणी दर 15 दिवसांनी बदला आणि त्यात पुन्हा 1 चमचा मीठ घाला। असे केल्याने तुमच्यावर काही दोष किंवा नकारात्मक परिणाम असेल तर तो दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू लागेल। यामुळे आर्थिक अडचणी देखील दूर होतील आणि पैशांच्या आवकासाठी नवीन मार्ग खुले होतील। तर या व्हिडिओमध्ये आपण मिठाबद्दल खूप काही जाणून घेतले आहे। तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की आपण मिठाच्या बरण्या रिकाम्या नाही ठेवायला पाहिजे, त्यामध्ये एखादी वस्तू टाकायला पाहिजे। ती मी सांगितली नव्हती तर ती आता सांगणार आहे। तर आपण आपल्या घरात प्रत्येकाच्या घरामध्ये मसाला असतो। मसाल्यामध्ये एक वस्तू असते, तीच वस्तू आपल्याला त्या मिठाच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये टाकायची आहे। तर ती वस्तू आहे लवंग। तर लवंग ही सगळ्यांच्याच घरी असते। तर आपल्याला लवंगा या मिठाच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत। जो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूयात अजून एका महत्त्वपूर्ण आणि नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.